हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण तुमची जी अपकमिंग FDA ची एक्झाम होणार आहे, अन्न व औषध प्रशासनाची एक्झाम होणार आहे, त्यासाठी बायोकेमिस्ट्री या सब्जेक्टचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। विटॅमिन्स हा टॉपिक आपण कव्हर करणार आहोत आणि यामध्ये FDA ने आतापर्यंत घेतलेले सर्व एक्झामचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स सुद्धा इन्क्लुडेड आहेत। सो इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने। तर स्टार्ट करूया। Which of the following vitamin also acts as an antioxidant? टोकोफेरॉल, बायोटीन, नियासिन, फॉलेट यापैकी कोणतं विटॅमिन अँटीऑक्सिडंट असते? तर कोणती आहेत अँटीऑक्सिडंट विटॅमिन्स? तर विटॅमिन सी असते अँटीऑक्सिडंट आणि विटॅमिन ई असते अँटीऑक्सिडंट। विटॅमिन सी असते ॲस्कॉर्बिक ॲसिड, विटॅमिन ई असते टोकोफेरॉल। काय दिले ऑप्शन्समध्ये? तर टोकोफेरॉल आहे, ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर। टोकोफेरॉल आहे विटॅमिन ई आणि हे असते अँटीस्टरलिटी विटॅमिन, अँटीऑक्सिडंट विटॅमिन। ठीक आहे। देन आणखी काय विचारण्यात येते टोकोफेरॉलवर, विटॅमिन ईवर? तर विच विटॅमिन इज ऑल्सो डिस्क्राइब्ड ॲज विटॅमिन इन सर्च ऑफ डिसीज? विटॅमिन इन सर्च ऑफ डिसीज कोणत्या विटॅमिनला म्हणतात? तर हे सुद्धा असते विटॅमिन ई, टोकोफेरॉल। टोकोफेरॉल विटॅमिन ई इज ऑल्सो डिस्क्राइब्ड ॲज विटॅमिन इन सर्च ऑफ डिसीज। ठीक आहे। हा सुद्धा लास्ट इयर एक्झामला विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे। त्यानंतर कोणती रिंग प्रेझेंट असते टोकोफेरॉलमध्ये? तर यामध्ये क्रोमेन रिंग प्रेझेंट असते ना, क्रोमेन रिंग। विटॅमिनच्या रिंगसुद्धा तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत। बायोटीन काय असते? तर हे विटॅमिन B7 आहे। त्यानंतर डेफिशियन्सी ऑफ बायोटीन कॉजेस? तर बायोटीनच्या डेफिशियन्सीमुळे होते डर्मॅटायटिस, हायपर कोलेस्टेरोलेमिया। देन बायोटीनवर आणखी काय विचारण्यात येते? तर सल्फर कंटेनिंग विटॅमिन कोणता आहे? तर बायोटीन आहे। त्यानंतर बायोटीन इज फॉर्म्ड बाय द फ्युजन ऑफ, तर बायोटीन इज फॉर्म्ड बाय फ्युजन ऑफ इमिडाझोल अँड थिओफिनरिन, थिओफिनरिन। ठीक आहे। हा सुद्धा क्वेश्चन खूप वेळा एक्झामला विचारण्यात आलेला आहे। बायोटीन विच इज विटॅमिन B7 इज फॉर्म्ड बाय फ्युजन ऑफ इमिडाझोल अँड थिओफिनरिन। सल्फर कंटेनिंग विटॅमिन आहे विटॅमिन B7 बायोटीन। नियासिन काय आहे? तर विटॅमिन B3 नियासिन। याला पेलेग्रा प्रिव्हेंटिंग फॅक्टर म्हणतात ना। विटॅमिन B3च्या डेफिशियन्सीमुळे होतो पेलाग्रा, पेलाग्रा, त्यामुळे पेलाग्रा प्रिव्हेंटिंग फॅक्टर असते विटॅमिन B3 नियासिन। पेलाग्राला काय म्हणतात? तर ट्रिपल डी डिसीज म्हणतात ना, डायरिया, डिमेन्शिया, डर्मॅटायटिस। त्यानंतर फॉलेट काय आहे? तर फॉलिक ॲसिड विटॅमिन B9 असते। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। फॅट सोल्युबल विटॅमिन्स आर? तर फॅट सोल्युबल कोणती विटॅमिन्स असतात आणि वॉटर सोल्युबल कोणती असतात? तर वॉटर सोल्युबल विटॅमिन सी असते, ॲस्कॉर्बिक ॲसिड आणि विटॅमिन बी कॉम्प्लेक्स। आणि फॅट सोल्युबल ADEK, ए रेटिनॉल, विटॅमिन डी कॅल्सिफेरॉल, विटॅमिन ई अल्फा टोकोफेरॉल, विटॅमिन के। तर विटॅमिन केचे 3 फॉर्म्स असतात। K1 असते फायलोक्विनॉन, K2 असते मिनाक्विनॉन आणि K3 असते मिनाडिऑन। तर काय विचारलं क्वेश्चनमध्ये? फॅट सोल्युबल विटॅमिन्स, तर ADEK, ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर। त्यानंतर फॅट सोल्युबल विटॅमिन्सवर आणखी एक प्रश्न विचारण्यात येतो। फॅट सोल्युबल विटॅमिन्स आर बाइंडिंग टू, कशाला बाइंड होतात फॅट सोल्युबल विटॅमिन्स? तर अल्फा टू ग्लोबुलिन, अल्फा टू ग्लोबुलिन। हा सुद्धा प्रीवियस इयर क्वेश्चन आहे। फॅट सोल्युबल विटॅमिन्स आर बाइंडिंग टू अल्फा टू ग्लोबुलिन। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। Along with isoniazid, which vitamin is prescribed for TB patients? Riboflavin, pyridoxine, niacin, cyanocobalamin। तर आयसोनियाझाइड काय असते? तर एक फर्स्ट लाईन अँटी ट्युबरक्युलर ड्रग आहे ना, फर्स्ट लाईन अँटी TB ड्रग आहे आयसोनियाझाइड। INH, आयसोनिकोटिनिक ॲसिड हायड्राझाइड। आणि कोणतं विटॅमिन प्रिस्क्राईब करतात INH बरोबर? तर हे असते विटॅमिन B6 जे असते पायरिडॉक्झिन, ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर। पायरिडॉक्झिन असते विटॅमिन B6 आणि हे दिलं जाते आयसोनियाझाइड बरोबर TB पेशंट्ससाठी। का देतात हे आयसोनियाझाइड बरोबर? तर या आयसोनियाझाइडचा पेरिफेरल न्यूरोपॅथी हा साईड इफेक्ट असतो। आयसोनियाझाइड कॉजेस पेरिफेरल न्यूरोपॅथी आणि त्यासाठी विटॅमिन B6 इज गिवन विथ आयसोनियाझाइड टू मिनिमाइज न्यूरोटॉक्झिसिटी। न्यूरोटॉक्झिसिटी रिड्यूस करण्यासाठी विटॅमिन B6 देतात, पायरिडॉक्झिन देतात आयसोनियाझाइड बरोबर। ठीक आहे। रायबोफ्लेविन काय आहे? तर विटॅमिन B2 रायबोफ्लेविन आहे। याची डेफिशियन्सी काय कॉज करते? तर डेफिशियन्सी ऑफ रायबोफ्लेविन कॉजेस ग्लॉसिटीस,
ग्लॉसिटिस अँड चिलॉसिस. ठीक आहे, ग्लॉसिटिस चिलॉसिस. नियासिन तर B3 असते, आत्ताच आपण डिस्कस केलं. पेलाग्रा प्रिव्हेंटिंग फॅक्टर म्हणतात. सायनोकोबालामाइन काय आहे, तर विटॅमिन B12 आहे. याची डेफिशियन्सी कॉज करते पर्निशियस ॲनेमिया. त्यानंतर यामध्ये कोणती रिंग प्रेझेंट असते, तर यामध्ये कोरिन रिंग प्रेझेंट असते. कोबाल्ट कंटेनिंग विटॅमिन असते ना सायनोकोबालामाइन, विटॅमिन B12. ठीक आहे. त्यानंतर कशाची गरज असते फॉर दी ॲब्झॉर्प्शन ऑफ विटॅमिन B12, हा सुद्धा क्वेश्चन खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतो. तर इंट्रिन्सिक फॅक्टर इज नीडेड फॉर दी ॲब्झॉर्प्शन ऑफ विटॅमिन B12. इंट्रिन्सिक फॅक्टर. त्यानंतर डेफिशियन्सी ऑफ विच विटॅमिन कॉजेस ए लॉस ऑफ पोस्टेरियर कॉलम सेन्सेशन. लॉस ऑफ पोस्टेरियर कॉलम सेन्सेशन कोणत्या विटॅमिनची डेफिशियन्सी कॉज करते, तर हे सुद्धा असते विटॅमिन B12 सायनोकोबालामाइन. हे जे एक्स्ट्रा पॉईंट्स मी तुमच्याशी डिस्कस करतो हे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. The metabolic function of riboflavin involves the following: FMN and FAD, NADP and NADPH, AMP and ATP, retinine. Metabolic function of riboflavin involves the following. तर रायबोफ्लेविन काय आहे, तर हे विटॅमिन B2 आहे. आत्ताच आपण पाहिलं ना, याची डेफिशियन्सीमुळे होते ग्लॉसिटिस अँड चिलॉसिस. तर यापैकी काय इन्व्हॉल्व असते फॉर द मेटाबॉलिक फंक्शन ऑफ रायबोफ्लेविन, तर रायबोफ्लेविनचे कोणते दोन मेजर कोएन्झाइम्स फॉर्म्स असतात. कोएन्झाइम फॉर्म्स ऑफ रायबोफ्लेविन, तर हे FAD आणि FMN असतात ना, फ्लॅविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड अँड फ्लॅविन मोनोन्यूक्लियोटाइड. सो कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, तर ऑप्शन ए मध्ये आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. FMN अँड FAD आर रिक्वायर्ड फॉर द मेटाबॉलिक फंक्शन ऑफ रायबोफ्लेविन. हे आहेत दोन मेजर कोएन्झाइम फॉर्म्स ऑफ रायबोफ्लेविन. त्यानंतर हे NADP आणि NADPH हे कोणाचे कोएन्झाइम्स आहेत, कोणाचे कोएन्झाइम्स आहेत हे, तर हे आहेत विटॅमिन B3चे नियासिनचे कोएन्झाइम. NADP अँड NADPH, निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट आणि निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, NAD आणि NADPH. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विटॅमिन B3 रेफर्स टू, तर आता ऑप्शन्स पाहू नका. काय असते विटॅमिन B3, नियासिन असते ना, पेलाग्रा प्रिव्हेंटिंग फॅक्टर असते. कोएन्झाइम्स काय पाहिले होते, तर NAD आणि NADPH, निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड आणि निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट. त्यानंतर डेफिशियन्सी डिसीज, तर पेलाग्रा असतो ट्रिपल D डिसीज, डिमेन्शिया, डर्मेटायटिस, डायरिया. तर काय येईल करेक्ट आन्सर, तर ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. बायोटीन, विटॅमिन B7, सल्फर कंटेनिंग विटॅमिन असते ना बायोटीन. बायोटीन इज फॉर्म्ड बाय फ्युजन ऑफ इमिडाझोल अँड थायोफिन रिंग. थायमिन काय आहे, तर विटॅमिन B1. त्यानंतर डेफिशियन्सी ऑफ थायमिन कॉजेस बेरी. त्यानंतर याचा आणखी एक सिंड्रोम असतो डेफिशियन्सी सिंड्रोम. काय असतो, तर वर्निके कॉर्सेकॉफ सिंड्रोम. कॉर्सेकॉफ सिंड्रोम. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये कोणती रिंग प्रेझेंट असते थायमिनमध्ये, तर यामध्ये थायझोल रिंग असते. थायझोल रिंग अँड पायरिमिडिन रिंग अँड थायझोल रिंग. ठीक आहे. त्यानंतर रायबोफ्लेविन, विटॅमिन B2. आत्ताच आपण पाहिलं ना कोएन्झाइम्स फॉर्म्स काय असतात, तर FAD आणि FMN, फ्लॅविन ॲडेनिन मोनोन्यूक्लियोटाइड आणि फ्लॅविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग डिसीज इज कॉज्ड बाय नियासिन डेफिशियन्सी, तर नियासिन, विटॅमिन B3 डेफिशियन्सी डिसीज, पेलाग्रा, ट्रिपल D डिसीज असतो. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. रिकेट्स कोणाच्या डेफिशियन्सीमुळे होतो, तर विटॅमिन Dच्या डेफिशियन्सीमुळे होतो रिकेट्स. नाईट ब्लाइंडनेस, विटॅमिन A डेफिशियन्सी. स्कर्वी, विटॅमिन C डेफिशियन्सी. नेक्स्ट क्वेश्चन. अँटीस्टरलेटिव्ह विटॅमिन इज बायोटीन, रायबोफ्लेविन, टोकोफेरॉल, विटॅमिन K. कोणतं आहे अँटीस्टरलेटिव्ह विटॅमिन, तर आपण फर्स्ट क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं अँटीस्टरलेटिव्ह विटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट विटॅमिन. कोणाबद्दल पाहिलं होतं, तर विटॅमिन E. काय असते, टोकोफेरॉल. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. आणखी काय पाहिलं होतं आपण, काय म्हणतात टोकोफेरॉलला, तर विटॅमिन इन सर्च ऑफ डिसीज. विटॅमिन इन सर्च ऑफ डिसीज असते विटॅमिन E, टोकोफेरॉल.
बायोटीन विटॅमिन B7, सल्फर कंटेनिंग विटॅमिन असते, रायबोफ्लेविन विटॅमिन B2, विटॅमिन के. तर आपण पाहिलं होतं ना, देर आर 3 फॉर्म्स ऑफ विटॅमिन के. K1 असते फायलोक्युनॉन, K2 असते मिनाक्युनॉन आणि K3 असते मिनाडिऑन. हे K1 कशामध्ये प्रेझेंट असते, तर K1 फायलोक्युनॉन प्रेझेंट असते ग्रीन व्हेजिटेबल्समध्ये. त्यानंतर K2 मिनाक्युनॉन, तर K2 इज प्रोड्युस्ड बाय इंटेस्टिनल बॅक्टेरिया. अँड जे K3 असते मिनाडिऑन, हे असते सिंथेटिक ॲनालॉग ऑफ विटॅमिन के. त्यानंतर कशासाठी नेसेसरी असते विटॅमिन के, तर विटॅमिन के हेल्प्स इन ब्लड कोॲग्युलेशन. हे जे विटॅमिन के असते हे रेग्युलेट करते सिंथेसिस ऑफ ब्लड क्लॉटिंग फॅक्टर 2, 7, 9 आणि 10. जे क्लॉटिंग फॅक्टर्स असतात 2, 7, 9 आणि 10 याच्या सिंथेसिसला रेग्युलेट करायचं काम करते विटॅमिन के. आणि त्यामुळे विटॅमिन केची डेफिशियन्सी कॉज करते ब्लिडिंग डिसऑर्डर्स, हेमरेज कॉज करते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ए केमिकल नेम ऑफ विटॅमिन K3, फायलोक्युनॉन, मिनाडिऑन, मिनाक्युनॉन, नॅप्थोक्युनॉन. तर आता आपण काय पाहिलं, K1 फायलोक्युनॉन कशात प्रेझेंट असते, ग्रीन व्हेजिटेबल्समध्ये. K2 मिनाक्युनॉन प्रोड्युस्ड बाय इंटेस्टिनल बॅक्टेरिया. K3 सिंथेटिक ॲनालॉग ऑफ विटॅमिन के, मिनाडिऑन असते. काय विचारलं क्वेश्चनमध्ये, विटॅमिन K3, तर K3 असते मिनाडिऑन. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. मिनाडिऑन इज ए सिंथेटिक ॲनालॉग ऑफ विटॅमिन के. फायलोक्युनॉन K1, मिनाक्युनॉन K2. आणि नॅप्थोक्युनॉन काय असते, तर ही जी विटॅमिन के फॅमिली बनलेली असते ही बनलेली असते 2-मिथाइल-1,4 नॅप्थोक्युनॉन डेरिव्हेटिव्हपासून. 2-मिथाइल-1,4 नॅप्थोक्युनॉन डेरिव्हेटिव्हपासून बनलेली असते विटॅमिन के फॅमिली. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कार प्राइस रिॲक्शन इज यूज टू डिटेक्ट विटॅमिन ई, विटॅमिन B12, ॲस्कॉर्बिक ॲसिड, विटॅमिन ए. कोणत्या विटॅमिनच्या डिटेक्शनसाठी यूज करतात कार प्राइस रिॲक्शन, तर याचा यूज करतात फॉर डिटेक्शन ऑफ विटॅमिन ए. काय असते विटॅमिन ए, तर रेटिनॉल असते ना विटॅमिन ए, रेटिनॉल. त्यानंतर कार प्राइस रिॲक्शनमध्ये कोणत्या रिएजंटचा यूज करतात, रिएजंट काय वापरतात कार प्राइस रिॲक्शनमध्ये, हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. तर हे असते अँटीमनी ट्रायक्लोराइड. अँटीमनी ट्रायक्लोराइड असते कार प्राइस रिएजंट. ठीक आहे. त्यानंतर विटॅमिन एची डेफिशियन्सीमुळे काय होते, तर झेरोफ्थॅल्मिया, नाईट ब्लाइंडनेस. झेरोफ्थॅल्मिया काय असते, तर यामध्ये आय फेल्स टू प्रोड्यूस टीयर्स, डोळ्यामध्ये जे पाणी येते ते कमी होते झेरोफ्थॅल्मियामध्ये. त्यानंतर आणखी काय विचारण्यात येते विटॅमिन एवर, तर दी ओनली विटॅमिन विच इज टेरेटोजेनिक, तर हे सुद्धा असते विटॅमिन ए. हे टेरेटोजेनिक विटॅमिन असते, म्हणजे ते टेरेटोजेनिसिटी कॉज करते फिटसमध्ये. जर प्रेग्नंट वुमननी हे घेतलं तर ॲबनॉर्मॅलिटीज कॉज होतात फिटसमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच अमंग दी फॉलोइंग इज अ लाईट रिसेप्टर प्रोटीन सिंथेसाइज्ड बाय विटॅमिन ए फॉर नाईट विजन, ग्लोबुलिन, लिपोप्रोटीन, क्रोमोप्रोटीन, रोडॉप्सिन. लाईट रिसेप्टर प्रोटीन सिंथेसाइज्ड बाय विटॅमिन ए फॉर नाईट विजन. तर कोणता आहे यापैकी लाईट रिसेप्टर प्रोटीन जे सिंथेसाइज करते विटॅमिन ए नाईट विजनसाठी, तर हे असते रोडॉप्सिन. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. रोडॉप्सिन असते लाईट रिसेप्टर प्रोटीन विच इज सिंथेसाइज्ड बाय विटॅमिन ए फॉर नाईट विजन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. वन ऑफ द फॉलोइंग विटॅमिन्स इज सिंथेसाइज्ड बाय बॅक्टेरिया इन द इंटेस्टाईन. तर आता ऑप्शन्स नका पाहू, कोणाबद्दल आपण हे डिस्कस केलं होतं, विटॅमिन विच इज प्रोड्युस्ड बाय इंटेस्टिनल बॅक्टेरिया. तर विटॅमिन के बद्दल बोललं होतं ना. विटॅमिन केचे असतात 3 फॉर्म्स, K1, K2 आणि K3. K1 असते तुमचं फायलोक्युनॉन, हे प्रेझेंट असते ग्रीन व्हेजिटेबल्समध्ये. K2 असते मिनाक्युनॉन, हे प्रोड्युस्ड होते बाय इंटेस्टिनल बॅक्टेरिया. आणि K3 मिनाडिऑन, सिंथेटिक ॲनालॉग ऑफ विटॅमिन के. तर ऑप्शन्समध्ये काय आहे, तर विटॅमिन ए, विटॅमिन के. तर फक्त विटॅमिन के दिले, सो ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. विटॅमिन डी, तर विटॅमिन डी असते कॅल्सिफेरॉल. कॅल्सिफेरॉल असते विटॅमिन डी. याच्या डेफिशियन्सीमुळे रिकेट्स होते चिल्ड्रनमध्ये आणि ऑस्टिओमलेशिया होतो ॲडल्ट्समध्ये. डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन डी कॉजेस रिकेट्स इन चिल्ड्रन अँड ऑस्टिओमलेशिया इन ॲडल्ट्स. देन बायोलॉजिकली ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ विटॅमिन डी,
कोणता आहे बायोलॉजिकली ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ विटॅमिन डी? तर हे असते कॅल्सिट्रायोल. कॅल्सिट्रायोल हा सुद्धा मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे. बायोलॉजिकली ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ विटॅमिन डी इज कॅल्सिट्रायोल. काय असते कॅल्सिट्रायोल? तर 125 डायहायड्रॉक्झी कोलेकॅल्सिफेरॉल. कोलेकॅल्सिफेरॉल हे असते कॅल्सिट्रायोल. देन विटॅमिन कंटेनिंग स्टेरॉइडल मॉइटी. विटॅमिन डी इज ए स्टेरॉइड हॉर्मोन. हे विटॅमिन डी जे असते हे मेंटेन करते कॅल्शियम लेवल विदाउट सिग्निफिकंट ॲक्शन ऑन दी बोन. त्यामुळे याचा वापर करतात. हे ड्रग ऑफ चॉईस असते हायपोपॅराथायरॉइडिझममध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोएन्झाईम NAD इज डेरिव्हेटिव्ह ऑफ. तर काय पाहिलं होतं आपण? NAD आणि NADPH कोणाचे कोएन्झाईम्स फॉर्म्स आहेत? ते निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड आणि निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट. NAD आणि NADPH. तर हे नियासिनचे कोएन्झाईम्स फॉर्म्स आहेत ना. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. नियासिन काय आहे? विटॅमिन B3. याची डेफिशियन्सीमुळे पेलाग्रा होतो. पेलाग्रा काय आहे? तर ट्रिपल डी डिसीज, डिमेन्शिया, डायरिया, डर्मेटायटिस. रायबोफ्लेविन विटॅमिन B2, थायमिन विटॅमिन B1. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. डेफिशियन्सी ऑफ फॉलिक ॲसिड कॉजेस पर्निशियस ॲनेमिया, मेगॅलोब्लास्टिक ॲनेमिया, मॅक्रोसायटिक ॲनेमिया, हिमोलायटिक ॲनेमिया. काय होते ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ फॉलिक ॲसिड? तर फॉलिक ॲसिडच्या डेफिशियन्सीमुळे होतो मेगॅलोब्लास्टिक ॲनेमिया. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. फॉलिक ॲसिड काय आहे? तर हे आहे विटॅमिन B9. विटॅमिन B9 इज फॉलिक ॲसिड. यामध्ये कोणती रिंग प्रेझेंट असते? तर यामध्ये टेरिडिन रिंग प्रेझेंट असते. त्यानंतर पॅरा अमायनो ब्युटेरिक ॲसिड प्रेझेंट असते आणि ग्लुटॅमिक ॲसिडसुद्धा प्रेझेंट असते. ठीक आहे. ग्लुटामिक ॲसिड, पाबा आणि टेरिडिन रिंग हा सुद्धा प्रिव्हियस इयर विचारलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर पर्निशियस ॲनेमिया कोणामुळे होतो? कोणाच्या डेफिशियन्सीमुळे होतो पर्निशियस ॲनेमिया? तर विटॅमिन B12च्या डेफिशियन्सीमुळे होतो ना. सायनोकोबोलामाइन कोबाल्ट कंटेनिंग विटॅमिन असते. हे कोरिन रिंग प्रेझेंट असते यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विटॅमिन C इज ऑल्सो नोन ॲज ऑक्झॅलिक ॲसिड, मॅलिक ॲसिड, ॲस्कॉर्बिक ॲसिड, टॅनिक ॲसिड. तर विटॅमिन C ॲस्कॉर्बिक ॲसिड असते ना. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. याच्या डेफिशियन्सीमुळे काय होते? तर स्कर्वी. विटॅमिन C आणि स्कर्वीवर खूप वेळा एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो. विटॅमिन C येते वॉटर सॉल्युबल विटॅमिन्समध्ये. आणखी काय विचारण्यात येते विटॅमिन Cवर? तर कोलॅजनच्या बायोसिंथेसिससाठी कोणत्या विटॅमिनची गरज असते? विच विटॅमिन इज इन्वॉल्ड इन दी बायोसिंथेसिस ऑफ कोलॅजन? तर हे असते विटॅमिन C, ॲस्कॉर्बिक ॲसिड. त्यानंतर मिल्क इज डेफिशियंट इन विच विटॅमिन? तर हे सुद्धा असते विटॅमिन C. त्यानंतर विटॅमिन C इन्क्रीजेस ॲब्झॉर्प्शन ऑफ आयरन फ्रॉम इंटेस्टाईन. हे सर्व विटॅमिन Cवरचे आत्तापर्यंतचे विचारलेले क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विटॅमिन K रेग्युलेट्स द सिंथेसिस ऑफ ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स. तर कोणत्या ब्लड क्लॉटिंग फॅक्टरच्या सिंथेसिसला रेग्युलेट करते विटॅमिन K? हे सुद्धा आपण डिस्कस केलं आहे. विटॅमिन K बद्दल आपण पाहिलं होतं ना. ब्लड क्लॉटिंगसाठी इसेन्शियल असते हे. क्लोटिंग फॅक्टर 2, 7, 9 अँड 10 यांच्या सिंथेसिसला रेग्युलेट करते विटॅमिन K. ठीक आहे. काय दिले ऑप्शनमध्ये? तर 7, 9, 10. सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. विटॅमिन K regulates the synthesis of blood clotting factor 2, 7, 9 and 10. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन D कॉजेस पेलाग्रा, नाईट ब्लाइंडनेस, बेरी, रिकेट्स अँड ऑस्टिओमलेशिया. तर काय पाहिलं आपण विटॅमिन D बद्दल? काय असते विटॅमिन D? तर कॅल्सिफेरॉल असते ना. कॅल्सिफेरॉल याच्या डेफिशियन्सीमुळे चिल्ड्रनमध्ये होते रिकेट्स आणि ॲडल्ट्समध्ये ऑस्टिओमलेशिया. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. रिकेट्स अँड ऑस्टिओमलेशिया. पेलाग्रा कोणत्या विटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे होतो? तर नियासिन, विटॅमिन B3, ट्रिपल डी डिसीज असतो ना पेलाग्रा, डायरिया, डिमेन्शिया, डर्मेटायटिस. नाईट ब्लाइंडनेस, डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन A, रेटिनॉल. बेरी तर डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन B1. विटॅमिन B1 असते थायमिन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. वर्निके कॉर्सॅकॉफ सिंड्रोम इज ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ विच विटॅमिन?
विटॅमिन B1, B2, B3, B7. तर आता याचा आन्सर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये द्या. एका प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये मी हे डिस्कस केलं आहे. कोणत्या विटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे होतो वर्निके कॉर्सॅकॉफ सिंड्रोम. या विटॅमिनमध्ये थायझोल रिंग प्रेझेंट असते, आणि पायरिमिडीन रिंग प्रेझेंट असते. थायझोल आणि पायरिमिडीन रिंग प्रेझेंट असते या विटॅमिनमध्ये. आणखी एक डेफिशियन्सी डिसीज असतो या विटॅमिनचा, बेरी आणि वर्निके कॉर्सॅकॉफ सिंड्रोम इज कॉज्ड ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ विच विटॅमिन. याचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये देणार. ठीक आहे. विटॅमिन B7 काय असते, तर हे बायोटीन असते ना, आणि बायोटीन इज फॉर्म्ड बाय फ्युजन ऑफ इमिडाझोल आणि थिओफिनरिन. हे सल्फर कंटेनिंग विटॅमिन असते. तर आता विटॅमिन B3, B2 आणि B1 या 3 विटॅमिन्सपैकी कोणत्या विटॅमिनची डेफिशियन्सी कॉज करते वर्निके कॉर्सॅकॉफ सिंड्रोम. प्लीज आन्सर इन कमेंट सेक्शन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच विटॅमिन शुड बी ॲडमिनिस्टर्ड अलॉंग विथ आयसोनियाझाइड टू प्रिव्हेंट पेरिफेरल न्यूरोपॅथी. नियासिन, सायनोकोबोलामाइन, पायरिडॉक्सिन, फॉलिक ॲसिड. तर हे सुद्धा आपण डिस्कस केलं होतं. आयसोनियाझाइड काय असते, INH फर्स्ट लाईन अँटी TB ड्रग असते, आणि हे पेरिफेरल न्यूरोपॅथी कॉज करते. आणि याला मिनिमाइज करण्यासाठी याबरोबर कोणत्या विटॅमिनचा यूज करतात, तर विटॅमिन B6 वापरतात ना. पायरिडॉक्सिन असते. ऑप्शन C विल बी युअर करेक्ट आन्सर. पायरिडॉक्सिन इज गिवन विथ आयसोनियाझाइड टू प्रिव्हेंट पेरिफेरल न्यूरोपॅथी टू मिनिमाइज न्यूरोटॉक्झिसिटी. ठीक आहे. त्यानंतर या विटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे काय होते, तर फिट्स अँड कन्व्हल्जन्स इन चिल्ड्रेन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच वन ऑफ द फॉलोइंग इज डिस्क्राइब्ड ॲज विटॅमिन इन सर्च ऑफ डिसीज. विटॅमिन A, विटॅमिन C, E और B6. तर कोणाबद्दल आपण पाहिलं होतं, विटॅमिन इन सर्च ऑफ डिसीज. अँटीऑक्सिडंट विटॅमिन असते, अँटीस्टरलेटी विटॅमिन असते, यामध्ये क्रोमेन रिंग प्रेझेंट असते. कोणाबद्दल डिस्कस केलं होतं आपण हे, तर विटॅमिन E. काय असते हे, अल्फा टोकोफेरॉल. विटॅमिन E इज डिस्क्राइब्ड ॲज विटॅमिन इन सर्च ऑफ डिसीज. ठीक आहे. खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला हा क्वेश्चन आहे. विटॅमिन A, रेटिनॉल. याच्या डेफिशियन्सीमुळे होतो झेरोफ्थॅल्मिया अँड नाईट ब्लाइंडनेस. त्यानंतर याबद्दल आणखी काय पाहिलं होतं आपण, तर टेराटोजेनिक विटॅमिन असते ना, इट कॉजेस फिटल ॲबनॉर्मॅलिटीज. त्यानंतर कार प्राइस रिॲक्शन इज यूज टू डिटेक्ट विटॅमिन A. ठीक आहे. विटॅमिन C, ॲस्कॉर्बिक ॲसिड. याच्या डेफिशियन्सीमुळे होतो स्कर्वी डिसीज. हे इन्व्हॉल्व असते कोलॅजिनच्या सिंथेसिसमध्ये. त्यानंतर इट इन्क्रीजेस दी ॲब्झॉर्प्शन ऑफ आयरन फ्रॉम इंटेस्टाईन. ठीक आहे. विटॅमिन B6, पायरिडॉक्सिन, आयसोनियाझाइड बरोबर हे देतात ना टू मिनिमाइज न्यूरोटॉक्झिसिटी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द मॉलिक्यूल ऑफ विटॅमिन A कंटेन्स बीटा कॅरोटीन रिंग, बीटा आयोनोन रिंग, नॅफ्थॅलिन रिंग, अल्फा लॅक्टॉन रिंग. द मॉलिक्यूल ऑफ विटॅमिन A कंटेन्स. काय असते विटॅमिन A मध्ये, तर विटॅमिन A मध्ये बीटा आयोनोन रिंग असते ना. ऑप्शन B विल बी युअर करेक्ट आन्सर. विटॅमिन A असते रेटिनॉल. टेराटोजेनिक विटॅमिन असते विटॅमिन A. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच विटॅमिन इज नॉट प्रेझेंट इन मिल्क. विटॅमिन E, B, C और A नॉट प्रेझेंट इन मिल्क. तर कोणत्या विटॅमिनबद्दल आपण हे पाहिलं होतं, याची डेफिशियन्सी स्कर्वी कॉज करते. त्यानंतर हे कोलॅजिनच्या सिंथेसिसमध्ये इन्व्हॉल्व असते. त्यानंतर हे इन्क्रीज करते आयरन ॲब्झॉर्प्शन फ्रॉम इंटेस्टाईन, आणि हे डेफिशियंट असते मिल्कमध्ये. इट इज नॉट प्रेझेंट इन मिल्क. कोणतं विटॅमिन आहे, तर विटॅमिन C येईल. ऑप्शन C विल बी युअर करेक्ट आन्सर. ॲस्कॉर्बिक ॲसिड. याच्या डेफिशियन्सीमुळे स्कर्वी होतो. इट इन्व्हॉल्ड इन दी बायोसिंथेसिस ऑफ कोलॅजन. इट इन्क्रीजेस दी ॲब्झॉर्प्शन ऑफ आयरन फ्रॉम इंटेस्टाईन, अँड इट इज नॉट प्रेझेंट इन मिल्क. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हायपर विटॅमिनोसिस ऑफ विटॅमिन A कॉजेस. काय होईल जर विटॅमिन Aचं हायपर विटॅमिनोसिस झालं तर. हायपर विटॅमिनोसिस म्हणजे इन्क्रीज लेवल ऑफ विटॅमिन. काय होईल ड्यू टू हायपर विटॅमिनोसिस ऑफ विटॅमिन A, झेरोफ्थॅल्मिया, पर्निशियस अनेमिया, केरेटोमलेशिया, डर्मेटायटिस. तर झेरोफ्थॅल्मिया कशामुळे होतो, तर या डेफिशियन्सी डिसीज आहे ना विटॅमिन Aचा, झेरोफ्थॅल्मिया आणि नाईट ब्लाइंडनेस. पर्निशियस अनेमिया तर हा होतो ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ सायनोकोबोलामाइन, विटॅमिन B12. हा केरेटोमलेशिया सुद्धा होतो ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन A. त्यामुळे डर्मेटायटिस होतो तुमच्या हायपर विटॅमिनोसिस ऑफ विटॅमिन A मुळे. ऑप्शन D विल बी युअर करेक्ट आन्सर.
हायपरविटॅमिनोसिस ऑफ विटॅमिन ए कॉजेस डर्मॅटायटिस. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. थायमिन पायरोफॉस्फेट इज डिराइव्ड फ्रॉम थायरोक्सिन, थायमिन, ट्रिप्टोफन, नियासिन. कशापासून डिराइव्ह करतात थायमिन पायरोफॉस्फेट? तर काय असते थायमिन पायरोफॉस्फेट? TPP. काय असते? तर हे थायमिनचं कोएन्झाईम असते ना, थायमिनचं जे विटॅमिन B1 असते, थायमिनचं विटॅमिन B1चं कोएन्झाईम असते TPP, थायमिन पायरोफॉस्फेट. सो काय येईल करेक्ट आन्सर? तर ऑप्शन बी, थायमिन. थायमिनच्या डेफिशियन्सीमुळे काय होते? तर बेरी कोणती रिंग प्रेझेंट असते थायमिनमध्ये? तर थायाझोल रिंग असते आणि पायरिमिडिन रिंग असते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. फॉलिक ॲसिड कंटेन्स टेरिडिन, पॅराअमायनोबेन्झोइक ॲसिड, पाबा और ग्लूटामिक ॲसिड और ऑल ऑफ दीज. काय असते फॉलिक ॲसिड? विटॅमिन B9. काय होते याच्या डेफिशियन्सीमुळे? मेगॅलोब्लास्टिक ॲनेमिया. आणि आपण पाहिलं होतं ना, फॉलिक ॲसिड कंटेन्स टेरिडिन, पॅराअमायनोबेन्झोइक ॲसिड अँड ग्लूटामिक ॲसिड ऑल्सो. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोएन्झाईम ए इज डिराइव्ड फ्रॉम दी विटॅमिन नियासिन, पेंटोथेनिक ॲसिड, पायरिडॉक्सिन, बायोटिन. कोणापासून मिळवला जाते कोएन्झाईम ए? तर कोएन्झाईम ए इज डिराइव्ड फ्रॉम विटॅमिन B5. काय असते B5? पेंटोथेनिक ॲसिड असते. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. B5च्या पेंटोथेनिक ॲसिडच्या डेफिशियन्सीमुळे काय होते? तर ॲलोपेशिया. काय असते ॲलोपेशिया? तर हेअर लॉस असते ॲलोपेशिया. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द डेफिशियन्सी ऑफ रायबोफ्लेविन कॉजेस पेलाग्रा, मेंटल डिटेरिओरेशन, चिलोसिस, डर्मॅटायटिस. काय होते ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ रायबोफ्लेविन विटॅमिन B2. काय पाहिलं होतं आपण? याच्या डेफिशियन्सीमुळे होते ग्लॉसिटिस अँड चिलोसिस. काय दिले ऑप्शन्समध्ये? तर पेलाग्रा विटॅमिन B3 डेफिशियन्सी, डर्मॅटायटिस विटॅमिन B7 डेफिशियन्सी, बायोटिन डेफिशियन्सी. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर, चिलोसिस अँड ग्लॉसिटिस इज ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ रायबोफ्लेविन विटॅमिन B2. ठीक आहे, त्यानंतर कोणते कोएन्झाईम्स फॉर्म्स पाहिले होते आपण रायबोफ्लेविनचे? तर FAD आणि FMN, फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड आणि फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइड. ठीक आहे, तर ही इथे आपण सर्व विटॅमिन्सचे क्वेश्चन्स कंप्लीट केले. हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या FDA अपकमिंग एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. यामध्ये FDA काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्ससुद्धा मी इन्क्लूड केले होते, त्यामुळे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असणार आहेत तुमच्या एक्झामिनेशनसाठी. ठीक आहे, ओके फ्रेंड्स, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू.